मंगलवाणी अर्पणीय समरमयामि जीवादात्मक सपाल प्रसादमुखु आकारभूतं पादनेच शांतमंत्रखली नारायणा हा सपातु सपातमूल संतयानी पड़ी आकारभूतानि जमीन पश्चात्मक संज्ञाः ममित्वविवक्ता गुणमाः नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग। आणि आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारच्या सगळ्या माझ्या भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मी चाललोय महादेवाच्या मंदिरात। आता तुम्ही माणसाला जर सोमवारी तर 4 सोमवार जातो आम्ही, सगळी बरेच जण जाते ती पांढरी फुलं आणली त्याच्यात। आता गुरुवाशीतनं बेन न्यायचं जाताना। आणि आज शिवा मोठा आहे मूग। तर मूग कुठं आहे? तो का भाभीचं मूग आहे इथं, भाभीच्यातलं मूग घेतलं ते म्या। हे बघा एवढं मूग आहे इथं, भाभीनं बडवून काढलं ते सगळं मूग। मूग बरंच झाले ते घ्यावं, लय मूग आहे ह्याच्यात बी येते। मी म्हणतो एवढंच आहे इथं, ही बडव ह्याच्यात निघते का अजून मूग? ह्याच्यात निघतात आहे। तर भाभीनं का एवढं सगळं रानात तोडून आणून बडवल्यात आहे। आणि मुगाच्या आरी पडलो तुम्ही, आमच्यात होतं थोडं पण भाजलेलं होतं, भाजलेलं नाही ते चालत। हिरवं मूग होतं भाजलेलं आहे ते थोडं, त्याच्यामुळं काय नाही। मग का इथनं मूग घेतल्यात आहे। आणि मी चाललोय आता महादेवाच्या मंदिरात। कपडे धुवून टाकली, चहा पाणी झाले। सुनबाईने बी चहा केलता मला फुला नाही गेल्यावर। तर आता चालले मी महादेवाच्या मंदिरात। हो का ताट घेऊन चला आपण महादेवाच्या मंदिरात चाललोय पूजेचं ताट घेऊन। हे बघा, तर चला बघूया जाऊन तिथं महादेवाच्या मंदिरात एक पूजा।
तर झाली आमची महादेवाची पूजा. कशी वाटली कशी नाही सांगा. श्रावण महिन्याचा 3रा सोमवार आहे. शक्यतो कोणाकोणाचं चला. तर झाली महादेवाची पूजा. महादेवाच्या मंदिरातनं चाललोय घराकडं. आणि रस्ता एवढा खराब आहे आमच्या गावातला. रस्त्यानं लय चिखल आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. चाला येत नाही काही नाही. लय चिखल आहे रस्त्याने. हे बघा झाली पूजा. आता बघू पोटा पाण्याला काय करायचं काय नाही ते स्वयंपाकाचं. मंदिरातनं जाऊन आलो आणि म्हणलं गोळ्या चालू आहेत जरा थोडी भगर करावी. आणि भगर घेतली. थोडी भाजून घेतो. थोडीच आहे तेवढीच करतो. आता दुकानाला कुठे जायचं एवढी आहे एवढीच करतो. तर भाजून घेतो पहिल्यांदा. भाजून घेतो आणि थोडी गुळातलीच करतो. जरा तिखटाची नाही करत. गुळ नाही शिरा केल्यासारखं गोड करतो थोडी. नाही तर टाकतो साखरच. गोड नाही तर दिसत. शाबू एवढा आहे पण नाही खायचा. शाबू लागले जरा त्रास खायला लागला. टाकतो साखर आणि करतो गोड. आज चांगलं वाळतंय बघा मूग. मूग म्हणलं चांगलं वाळत आज. बरंच बडवल्यात यावं. भाभीनं म्हणलं बरंच बडवल्यात. पिवळं मूग आहे ते. पिवळ्या मुगाला भाव असतो जरा. त्या जना सरडीच्यात बी असायचं बघा मूग. पिवळं मूग सारखं जर वर्षी. हो 1000ला कसा ऐकन. बघा रोळून काढतो. जरा खडं फिड असलं तर निघून जाते. तर आव्हान शाबू का हाता पण म्हणते शाबून कसं तरीच होतंय म्हणून म्हणलं थोडी भगर होती एवढीच म्हणलं करावी.
बाहेर आणून दिलाय शाबूचा गाजून ती. आता उन्हाने तर शेंगा उडत असतील आहे का नाही. थोडं तूप आहे दिलेलं मध्ये आमच्या पाहिलं टाकतो थोडं. म्हणजे जरा सुटेबल होईल. थोडस मीठ. बकर घातली शिजायला इथं. लोका इकडे मूग घातल्या ते आबानी वाळायला. भाभी शेंगा म्हणते ते आबा बसल्या ते माता म्हातारीने दोघांनी आणले ते शेंगात हे करून. आणि उसळायला मूग न्यायचं असलं कोणाला तरी या द्याचा का मस्त उसळायला मूग. आमच्या फॅमिली मंडळीला पुण्यावर न इचलकरंजीहून कुठनं बी हाय ती बघते ती. हा कवा यायचं एवढ्या लांब नेहाला त्यांनी. नाही बा बघते ती आपली मोबाईलवर. पिवळं मूग आहे ते. पिवळं मूग खायला चव लागते जरा. आमच्यात थोडं आहे पण ते भाजलेलाच आहे. ते पिवळा आहे का हिरवा आहे कसला आहे कोणास तो. हा तुम्ही चालला का शिर्डी घेऊन आज. ते तर काय झोपले ते काय मग तुम्ही ते जाते तुम्ही बडवा बडवा उपना. माता म्हातारीची भांडणं लागली ती बघा मित्रांनो. आपल्याला अडचण वापस पत्र्यात आणला. कुठल्या वाडीचं वाडी गटली वाडी कुठं पत्रायचं बांबू किती पाऊस होती. जवळ आहे काय. मग खूप लांब आहे. तिथून देवळात जायचं. देवळात कोणच्या देवळ आहे माती नाही म्हणून आमच्या बांधून निवाऱ्याला तर राहील की. किती पण पाऊस होती आणि त्याला काय लगेच होत नाही. केली बगर मित्रांनी आता फराळीचं खायला. खावा भाभी थोडी गोड बगर केली साखरेची. तर या खायला. सोमवार आता संध्याकाळी उद्या बी चतुर्थी आहे. उपास आलो 2-2 त्याच्यामुळे नाहीतर मी नाही जास्त करून हे करत लय. चला मित्रांनो झालं मंदिरात जाऊन आलो. कपडे धुलेली वाळली. आणि इथे जर्किंग आहे रात्री घातलेलं इथं सुक ठेवलेलं. बगर केली फराळीचं केलं खाल्लं थोडं. गोळ्या खात होता. टायमिंग लय झालाय. चला मग कसंच 3ऱ्या सोमवारच्या परत एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण सोमवारच्या. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.